नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे। आज आपण बघूया की वारंवार ज्यांची फायब्रॉइड काढण्याची शस्त्रक्रिया, ज्याला आपण लॅप्रोस्कोपिक मायोमेक्टमी म्हणतो, ही झालेली आहे, त्या पेशंटमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचे सक्सेस रेट्स कमी का असतात? फायब्रॉइड नावाच्या ज्या गाठी आहेत त्या साधारण 30तल्या पेशंट्सना होतात। बऱ्याच प्रमाणात ज्या पेशंटला वंध्यत्वाचा आजार आहे त्यांना बऱ्याच वेळेला फायब्रॉइड्स हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसतात। प्रत्येक फायब्रॉइड मध्ये ब्लीडिंग होईल किंवा संबंधाच्या वेळेला दुखेल किंवा पाळीच्या वेळेला प्रमाणाबाहेर दुखेल असं नाही। काही फायब्रॉइड सायलेंट असतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास पेशंटला होत नाही, पण सोनोग्राफीमध्ये आढळतं की खूप सारे फायब्रॉइड्स आहेत। आता 2 वेळापेक्षा जास्त ज्या पेशंटची मायोमेक्टमी झालेली आहे त्यामध्ये गर्भाशयाच्या पिशवीची जी चमडी असते, ज्याला आम्ही मसल म्हणतो किंवा मायोमेट्रियम, त्याला वारंवार कट केल्या कारणाने तिकडे फायब्रोसिस होतं, म्हणजे त्याचं जे आवरण आहे ते पूर्ववत होत नाही आणि त्याच्यामध्ये ताण बसतो। अशा वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबी नंतर केलं तर बाळ एखाद वेळेला चिकटतं, पण जी गर्भाशयाची पिशवी चांगली ताणली पाहिजे 9 महिन्यासाठी, तोच मसल जो आहे जर फायब्रोज्ड असेल तर ह्या पद्धतीच्या पेशंटमध्ये टेस्ट ट्यूब बेबीचा सक्सेस थोडासा कमी असतो। त्यामध्ये पुढे करायचं काय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया। धन्यवाद।